नमस्कार, वेलकम टू नॅनाली डुओ. आज आम्ही परत एक नवीन मस्त व्लॉग शूट करतो आहे. खरं तर हे आम्हाला खूप आवडतं आहे. म्हणजे ती तिच्या घरी शूट करणार, मी माझ्या घरी शूट करणार. म्हणजे काय आहे ना, बाहेर नाही जावं लागत, थोडंसं घरातल्या घरातच होतं. आणि आमच्या इथं खूप पाऊस असतो, असं बाहेर जाणं मुश्किल आहे. आणि आज मी व्लॉग खूप लेट चालू केला आहे. का? कारण मी विसरले होते की आपल्याला आज व्लॉग शूट करायचं आहे. त्यामुळे मी आज 12 वाजता चालू केलं आहे. पार माझं सगळं झालेलं आहे, घरातलं काम वगैरे, गोळी वगैरे. हे मी आत्ता खात होते, तर मग मला रिअलाईज झालं की आपण व्लॉग शूट करायचा होता. आपण काल बोललो, म्हणजे प्रणाली बोलली होती काल, तिने तरी सकाळी चालू केला असेल. मी विसरले होते, मी लेट चालू केलं आहे. तर माझं सगळं झालेलं आहे, आता काम वगैरे वगैरे सगळं झालेलं आहे. आता मी करणारे अभ्यास. मी जरा मनावरच घेतलं आहे, केलाच पाहिजे अभ्यास. सो आता मी ते स्टार्ट करते. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू नॅनाली डुओ. गुड मॉर्निंग. आता मी उठलेली आहे आणि पाऊस पण खूप जोरात येतोय. आता मी पटपट पटपट कामं आवरते. मग लेट्स कंटिन्यू द व्लॉग. सो गाईज, लेट मी टेल यू, आय एम डन. आय एम डन. मी गेले 2 तास, म्हणजे मी व्लॉग चालू केला होता 12 वाजता, तेव्हापासून मी लॅपटॉप घेतला आहे, तेव्हापासून मी काम करते आहे विथ दी म्युझिक. हे बघा, ओके म्युझिक ठीक आहे. तर हे गाण्यांसोबत माझं चालू होतं. मला लय एरर येतात ते यार, आणि ते सॉल्वच होत आहे. किती काही करा, किती काही करा, सॉल्वच होत आहे. 2 तास एक पण कोड. आता भूक लागली आहे, डोकं फिरलं, असं सगळं असा राग येतोय, पण करणार काय. म्हटलं ना, मी लय जिद्दी आहे, मी सोडतच नाही लवकर. बट आता मी आज पण नाही सोडणार आहे. मी अजून जेवली नाही. सो गाईज, काही झालं तरी आता मी थांबणार नाही आहे. म्हणजे मी करत राहणार आहे. आज मी लेट जेवल, पण मी आता हे पूर्ण करणार आहे. म्हणजे छोटंसं असं नाही का, आपण काय म्हणतो, छोटे छोटे नवीन नवीन स्किल्स शिकत असतो, जे आपल्या रिझ्यूमला इन्हान्स करतील. तर ते चालू आहे, पण ते माझं एररच सॉल्व होत नाही आहे. पण ठीक आहे, मी करणार आहे. कारण आता काय आहे ना, माझा प्रॉब्लेम सांगते मी तुम्हाला. मी जर आज 12 वाजता लॅपटॉप घेतला, तर मी 2 वाजेपर्यंत ठेवून देते की नाही का, बस आज लय झाला. सो 2 वाजता मी ठेवलं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी 12ला घेते मी ते परत घेतच त्या लॅपटॉप हातात. कारण मग मला सिरियल बघायची असते. जेवण झालं की मी मस्त सिरियल बघणार, मग झोपते थोडंसं. तर मग माझी मम्मा येते, मग चहा करायचा. त्यानंतर मग रात्री, आता हे नागपंचमी, त्यानंतर सोमवार होतात, असं जे उपवास असतो ना, मम्मीला, पप्पांना, मला, ओमला सुद्धा, माझ्या भावाला. तर मग आम्हाला सगळ्यांना नाही का स्वयंपाक करायचा लवकर. मम्मी बिचारी दमते, मग मीच करते. मग स्वयंपाक वगैरे करायचा असतं. सो त्याच्यामध्ये टाईम जातो. मग परत रात्री झोपूपर्यंत मी परत सिरियल बघते. सिरियल ॲडिक्टेड आहे मी. तर मग मला लय लय म्हणजे आता हे होत झालं आहे की मी जर आत्ता हा लॅपटॉप ठेवला ना, तर मी हे उद्याच बघेल. गाईज, कचरावाला आलाय, कचरा टाकून येते. बाहेर जरा थंडीच आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे आमच्या इथं. तुम्ही बघू शकता, सगळं ओल्लं ओल्लं दिसतंय. सो गाईज, फायनली माझा तो एरर सॉल्व झाला. म्हणजे 2 तास मी ज्याला जे करत होते ना, ते सॉल्व झाले. फक्त पूर्ण नाही झालेलं माझं काम, पण ठीक आहे. चला, मला लय जोराची भूक लागली होती. 3 वाजला, आता मी 3 वाजता जेवते. मग आता जेवायला काय काय हे बघा, मेथीची भाजी, भाकरी, पापड, काल श्रीखंड आणलं होतं ते, बस. गाईज, मी कचरा टाकून आली आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे डेली रुटीन, काम. आता ते सगळं काम कंप्लीट करायचं आहे. ज्ञानू पण उठले असेल, तिचं पण काम चालू झालं असेल. आणि आज जरा बोर वाटते, कारण सारखंच पाऊस चालू आहे आणि मग सारखी झोप येते मला. काहीतरी वेगळंच हे वातावरण. कधी थांबणार आहे माहीत नाही. गुड इव्हनिंग. सो चहाचा टाईम झालेला आहे. मम्मी आली, आम्ही चहा पितो. मम्मी कसा आहे चहा? छान. मी आता ब्रेकफास्ट करणार आहे, माझा म्युस्ली. असं म्युस्ली खूप जास्त छान लागतं. मी रोज तेच खाते नाश्त्याला. तुम्ही पण खा जा. दिवसभर खूप स्ट्रॉंग फिलिंग होतं, भूक लागत नाही अजिबात, खूप छान वाटतं. गुड मॉर्निंग. सो हा डे 2 आहे. आम्ही सेम ब्लॉग कंटिन्यू करतो आहे, कारण कालच्या ब्लॉगमध्ये जास्त काही शूटच झालं नाही, कारण काय नव्हतंच, काल केलंच नव्हतं काय. तर थोडंसेच खूप छोटासा होत होता तो ब्लॉग. सो आम्ही डिसाईड केलं की आम्ही नेक्स्ट डे सुद्धा कंटिन्यू करतो, म्हणून आज परत शूट करते.
आज मी हेअर वॉश केलं आहे जसं की मी काल सांगितलं होतं. तर आता मी आवरले माझं देवपूजा वगैरे 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 ऑलमोस्ट कामं माझे आवरलेत आणि आता तुम्हाला माहिती आहे काय करते. येस अभ्यास जो की एकदाच करते मी दिवसात ना परत काय घेतल्यावरती आता ते चालू करेल. बस ऐसी ही कट रही है ज़िंदगी. सुबह उठो थोड़ा सा कुछ खाओ पिओ अभ्यास परत जेवायचं परत झोपायचं परत रात्री जेवायचं परत रात्री झोपायचं हे चाललंय आयुष्यात. गाईज आता सगळी कामं आवरली आहेत आणि मगाशी मी ह्या खिडकीतच ब्लॉग शूट करायला आले होते, पण इतका जोरात पाऊस होता की माझ्या तोंडावर सगळं पाणी उडालं, माझा फोन पण ओढला झाला. पण आता खूप छान झालं आहे वेदर, मोकळं मोकळं झालं आहे, थोडंसं ऊन पण पडते. सो मी म्हणले की आता इथे येऊनच शूट करूयात, तुम्हाला पण दाखवते थांबा. मी अभ्यास चालू केला आहे आणि हे तुम्हाला ह्याच्यावरनं समजलं बघा. मी असंच करते, गाणे लावते आणि मग अभ्यास करते मज्जेत. येणारच आहे पाऊस, पण थोड्या वेळ थांबला आहे, छान वाटते, मस्त हवा येते. सो मी आता आरतीला चालली आहे कपडे वगैरे चेंज करून. आज गुरुवार आहे ना, तर दर गुरुवारी मी आरतीला जाते. सो मी तिकडे चालली आहे, देवाचं देवा लावते आणि आरतीला जाते. बास झाली हवा, आता आपण खिडकी बंद करूया, कारण हळूहळू नाही थोडा थोडा पाऊस यायला लागला आहे. सो भिजण्यापेक्षा माझं चार्जर. आता आपण खाली जाऊयात. आता मस्तपैकी टी व्ही बघायचा. माझा फोन डिस्चार्ज होणार आहे गाईस, सो मला आता चार्जिंगला लावायचं आहे. काल रात्रीपासून लावलाच नव्हता ना मी, आता मी चार्जिंगला लावते आणि टी व्ही मोड ऑन. सो गाईज मी लाडू बनवते आहे मखना आणि ड्रायफ्रूट्सचे. तुम्ही बघू शकता मी सगळे ड्रायफ्रूट्स तुपात भाजून घेते आहे. सो आली आहे मी आरतीवरनं. एक मिनटं हे म्यूट करते. हां, सिरियल चालू आहे आमच्या घरात, सगळ्यांची चालू असते रात्री. हां, तर मी आली आरतीवरनं आणि आता मी स्वयंपाक करणार आहे, कारण आज गुरुवार आहे. सो नैवेद्य दाखवायचा. सो फट कामाला लावावं लागणार आहे. 7:30 वाजलेत एकदम फास्टमध्ये. मम्मीला भूक लागली आहे माझ्या, सो तिला उपवास होता आज. फास्ट काम करायचं आहे आता मला. सो मी आता माझं काम चालू करत म्हणजे स्वयंपाक वगैरे चालू करते. भेटते परत. सो आता मी अक्रोड भाजून घेते. आता माझं सगळं भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. सो गाईज माझं ॲमेझॉनचं पार्सल फायनली आलेलं आहे. मी खूप दिवसापासून वाट बघत होते, आज फायनली आलं आहे. आणि माझ्या पार्सलमधले जे बबल्स आहेत ते माझी मम्मी फोडत आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल, मी लाडू बनवत होते, ते पण झालेले आहेत, थंड पण झालेले आहेत. आता फक्त वळायचे राहिलेत. मी तुम्हाला उद्या नक्की दाखवेल माझे लाडू कसे झाले आहेत. तुम्ही पण बघून सांगा. माझं ॲमेझॉनचं पार्सल पण आलं आहे. खूप दिवस झाले मी वाट बघत होते, पण ते आज फायनली आले. काही नाही, माझ्या क्रीम होत्या, फेस वॉश होतं, ते सगळं होतं. सो आणि मी उठले, त्याच्यानंतर मला व्हिडिओ करायला नाही जमलं, कारण बरीचशी कामं होती, ती झाली. आता मी जरा दिवा लावणार आहे देवाला. गाईज माझे मम्मी पप्पा आमचा व्लॉग बघतात ते टी व्हीवर. मला खूप छान वाटते त्यांना असं बघताना बघून, आणि छान वाटलं. सो आज मी डोसा बनवते आहे, सोबत मी खूप छान चटणीसुद्धा बनवली आहे. वाव. सो गाईज डन फॉर द डे. झालेलं आहे जेवण वगैरे मस्तपैकी. मी काय बनवलं होतं ह्याचा मी ह्याची क्लिप टाकली, ह्याच्या आधी आमचे एडिटर टाकतील. एडिटर कोणी माहिती आहे तुम्हाला, ते पण आम्ही रिव्हील करू लवकरच, मज्जा आहे. तर झालेलं आहे आता, आणि आता झोपायचा वेळ झालेला आहे. सो मी पण झोपते, तुम्ही पण झोपा. गुड नाईट, हॅव अ स्वीट ड्रीम्स, बाय बाय. आणि आम्ही परत एक मस्त असे व्हिडिओ घेऊन येतो, म्हणजे आमचं चाललं आहे काहीतरी असं नवीन आयडिया शोधायचं. सो जर त्या सक्सेसफुली वर्क झाल्या, वी होप त्याला सक्सेसफुली वर्क होतील. सो आम्ही त्या
मस्त मस्त शूट करू दोघी पण. दोघींचं सुद्धा चालू आहे. आत्ता सध्या झोपते कारण दुसरं काय करणारच आहे. बाय. सो गाईज, आजचा हा हेक्टिक डे संपलेला आहे आणि डन फॉर द डे. उद्या मी तुम्हाला दाखवेल माझे लाडू कसे झाले आहेत. तोपर्यंत स्टे सेफ, स्टे ट्यून्ड, बाय.